इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरणाचं नाव आहे वास्तव संख्या. आजचा घटक आहे परिमेय संख्या. गणिताच्या अशाच प्रकारची नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एबीपीएस एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपण मागील इयत्तांमध्ये काही संख्यांचे गट वेगवेगळे प्रकार पाहिले आहेत. मागील प्रकरणामध्ये सुद्धा संच या प्रकरणामध्ये आपण संख्यांचे काही संच पाहिले आहेत. त्याची थोडीशी उजळणी करून घेऊया. नैसर्गिक संख्यांचा संच जर n अक्षर दाखवतात त्याचे घटक आहे 1 2 3 4 टिंब अनंत. शेवटची किंवा सर्वात मोठी नैसर्गिक संख्या निश्चित सांगता येत नाही. हा अनंत संच आहे. पूर्ण संख्या संच W या अक्षराला दाखवतात होल नंबर्स. नैसर्गिक संख्यामध्ये शून्य वाढवल्यानंतर 0 1 2 3 4 याप्रमाणे सुद्धा अनंत संख्यांचा संच आहे. पूर्णांक संख्या संच 0 नैसर्गिक संख्या आणि नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या असा सगळ्यांचा मिळून तयार होतो तो पूर्णांक संख्या संच, ज्याला I या अक्षराने दाखवतात. हा संच दोन्ही बाजूला अमर्याद आहे. मधोमध 0 एका बाजूला धन संख्या 1 2 3 4 टिंब अनंत, तर दुसऱ्या बाजूला ऋण 1 ऋण 2 ऋण 3 टिंब याप्रमाणे अनंत संख्या. या सर्व संख्येच्या दरम्यान सुद्धा काही संख्या असतात, त्यांना म्हणतो आपण परिमेय संख्या. जो Q या अक्षराला दाखवतात P छेद Q स्वरूपातील संख्येचा संच. त्यामध्ये P आणि Q या पूर्णांक संख्या असून Q ही शून्येतर पूर्णांक आहे. मग अशा प्रकारच्या आणखी काही संख्या ज्या आहेत त्या परिमेय संख्या. त्यानंतर आहे वास्तव संख्या संच, ज्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या ज्या आपल्याला पुढे पाहिजे आहेत, या सगळ्यांचा ज्याच्यामध्ये समावेश होतो त्या वास्तव संख्या, जे R या अक्षराने दाखवतात. थोडक्यात संख्या रेषेवर ज्या संख्येला स्थान आहे, वास्तव्य आहे, अशा प्रकारच्या संख्येला वास्तव संख्या म्हणतात. मग या संख्या संचाबद्दल एक संबंध दर्शवणारा विधान पाहूया. नैसर्गिक संख्या संच हा पूर्ण संख्या संचाचा उपसंच आहे. पूर्ण संख्या संच हा पूर्णांक संख्या संचाचा उपसंच आहे. पूर्णांक संख्या संच हा परिमेय संख्या संचाचा उपसंच आहे. परिमेय संख्या संच हा वास्तव संख्येचा संच आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की या सर्व संख्या वास्तव संख्या संचामध्ये समाविष्ट आहेत. परिमेय संख्यामधील क्रमसंबंध पाहायचे. आपल्याला दोन परिमेय संख्या जर दिल्यात, आता त्याचे छेद जर समान असतील तर ज्याचा अंश मोठा ती मोठी, ज्याचा अंश लहान ती लहान, अशा प्रकारे. परंतु आपल्याला ज्या परिमेय संख्या दिल्या आहेत P छेद Q व R छेद S, यामध्ये Q आणि S या शून्यपेक्षा मोठ्या असलेल्या धनपूर्णांक संख्या. आता अशा वेळी आपल्याला या दोन परिमेय संख्या ज्या P छेद Q आणि R छेद S मध्ये तुलना करायची आहे. मग जर आपण तिरपा गुणाकार केला, P गुणिला S हा गुणाकार Q गुणिला R पेक्षा दोन्ही गुणाकार समान आले तर समजायचं की P छेद Q आणि R छेद S या परिमेय संख्या समान आहे. जेव्हा P गुणिला S पेक्षा Q गुणिला R हा गुणाकार मोठा असतो, तेव्हा P छेद Q पेक्षा R छेद S ही परिमेय संख्या मोठी असते. तर P गुणिला S हा गुणाकार जर Q गुणिला R पेक्षा मोठा असेल
तर पी छेद क्यू ही परिमेय संख्या आर छेद एस या परिमेय संख्येपेक्षा मोठी असते. या परिमेय संख्यांचे गुणधर्म पाहिजे. जर एबीसी या परिमेय संख्या असतील, हे जे गुणधर्म आहेत काही बेरजेसाठी आणि काही गुणाकारासाठी. क्रमनिरपेक्षता हा गुणधर्म बेरजेच्या संदर्भात जर विचार केला तर ए अधिक बी बरोबर बी अधिक ए. दोन संख्यांचा बेरीज करताना पहिले मध्ये दुसरी मिळवा किंवा दुसरी मध्ये पहिली मिळवा, बेरीज समान येते. तोच गुणधर्म गुणाकाराच्या संदर्भात ए गुणिले बी हा गुणाकार आणि बी गुणिले ए हा गुणाकार, दोन्ही गुणाकार सारखे असतात. साहचर्य दुसरा गुणधर्म आहे. तीन संख्येच्या बेरजे संबंधीचा गुणधर्म आहे. पहिल्या दोन संख्यांची बेरीज करून त्यात तिसरी मिळवली किंवा दुसरी तिसरीची बेरीज करून त्याच्यात पहिली मिळवली, बेरीज सारखीच येणार आहे. पहिल्या संख्येला दुसऱ्या तिसऱ्याच्या गुणाकाराने गुणलं किंवा पहिल्या दुसऱ्याच्या गुणाकाराने तिसऱ्या संख्येला गुणलं, गुणाकार सारखाच येणार आहे. अविकारक ए मध्ये शून्य मिळवला काय किंवा शून्यामध्ये मिळवला काय, बेरीज ए येणार आहे. ए ला एकाने गुणलं काय आणि एकाला ए ने गुणलं काय, गुणाकार एच येणार आहे. बरोबर. त्यानंतर आहे व्यस्त. आता आपण विरुद्ध संख्या पाहिल्या होत्या त्याला व्यस्त म्हणतात. बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त. बेरीज व्यस्त मध्ये ए ची बेरीज व्यस्त आहे ऋण ए. मग ए आणि ऋण ए ची बेरीज केली तर ती येते शून्य. ए ची गुणाकार व्यस्त आहे 1/a. मग ए गुणिला 1/a जर गुणाकार केला तर तो येतो 1. अशा प्रकारे हे परिमेय संख्येचे गुणधर्म आहे. त्यानंतर या परिमेय संख्येचं दशांश रूप आहे. कोणत्याही परिमेय संख्येचे दशांश रूप अपूर्णांकी रूप खंडित किंवा अखंड आवर्त असते. आपण काही उदाहरण खंडित रूप असलेली पाहूया. 2/5 या संख्येचं खंडित दशांश रूप आहे 0.4. ऋण 764 दशांश रूपची खंडित या स्वरूपातला आहे. ऋण 0.109375. तर 101/8 या संख्येचं दशांश रूप आहे 12.625. अखंड आवर्ती रूप पाहूया. अखंड आणि आवर्ती. अखंड म्हणजे पुन्हा पुन्हा येणारे आणि आवर्त म्हणजे काही विशिष्ट संख्येकडे आवर्त पुन्हा पुन्हा येत असेल तोच. बघूया. 17 याला 36 दशांश रूप 0.47222222 म्हणून इथे 0.472 त्याच्या डोक्यावर टिंब किंवा बार दाखवतात. 33/6 33/6 1.269230769230792307 92307 हा एक संख्याचा गट पुन्हा पुन्हा येतोय. बरोबर. 6923007 म्हणून तेवढ्या संख्येच्या डोक्यावर आडवी रेषा दिलेला आपण बार म्हणतो. म्हणून 33 याला छेद 6 दशांश रूप 1.26923007 डोक्यावर बार आहे. 56/37 1.513513513 म्हणून शॉर्ट मध्ये लिहायचं झालं तर 1.513 याच्या डोक्यावर बार दिला आहे. अशा प्रकारे परिमेय संख्येचं दशांश रूप
वेगवेगळ्या स्वरूपामध्ये खंडित आणि अखंड आवर्ती स्वरूपात असते. याच्यात आपण जर निरीक्षण जर केलं असेल तर परिमेय संख्येच्या छेदाचे जे मूळ अवयव आहेत त्याच्यामध्ये 2 किंवा 5 याच्या व्यतिरिक्त जर मूळ संख्या नसतील, 2 आणि 5 ह्याच मूळ संख्या असतील तर खंडित स्वरूपाचं त्याचं दशांश रूप असते. परंतु 2 आणि 5 व्यतिरिक्त इतर मूळ संख्या जर त्याच्या छेदाच्या मूळ अवयवात असतील तर मात्र परिमेय संख्येचं दशांश रूप हे अखंड आवर्ती या स्वरूपाचं असते. यावर काही उदाहरण पाहूया. सराव संच 2.1 खालीलपैकी कोणत्या संख्येचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा. उदाहरण पाहिल्यावर आपलं लक्ष देणार आहे. 13 याला छेद 5, छेद आहे 5, मग छेदाच्या 5 ही मूळ संख्या आहे. 5 आणि 2 ही मूळ संख्या असेल तर खंडित स्वरूपाचं आहे. म्हणून 13/5 या संख्येचं दशांश रूप हे खंडित स्वरूपाचं आहे. 2/11 अच्छा छेद 11 आहे, त्यामुळे छेदामध्ये जो मूळ अवयव आहे तो आहे 11. 2/5 सोडून आहे, म्हणून या संख्येचं दशांश रूप हे अखंड आवर्ती स्वरूपाचं असेल. 29/16 16 या छेदामध्ये 2 हा मूळ अवयव आहे, त्यामुळे या संख्येचं दशांश रूप हे खंडित स्वरूपाचं असेल. अखंड आवर्ती दशांश रूपाची संख्या p/q रूपात मांडायची आहे. आपल्याला आवर्ती रूपातली काही संख्या दिल्या आहेत त्या p/q रूपात. मग त्यासाठी काय करायचं, दिलेली संख्या प्रथम x म्हणून लिहून घ्यायची आहे, त्याला विधान नंबर 1 म्हणून लिहायचं. दिलेल्या परिमेय संख्येतील दशांश चिन्हानंतर किती अंक आवर्ती आहे ते मोजा. अखंड आवर्ती संख्या आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आवर्त होणाऱ्या संख्यांची नोंद करा. 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी किती आहे ते आपण पाहायचं आहे. आवर्ती अंक 1 असेल तर 10 ने गुणायचं, 2 असतील तर 100 ने गुणायचं, 3 असतील तर 1000 ने गुणायचं. दोन्ही बाजूला तसं गुणल्यानंतर आलेल्या विधानाला विधान क्रमांक 2 नोंदवायचा. त्या विधान 2 मधून विधान 1 जर वजा केलं तर आपल्याला जी काही वजाबाकी मिळेल त्या वजाबाकीला सरळ देऊन ती वजाबाकीचं उत्तर x बरोबर या स्वरूपात लिहा. असं लिहिलं x बरोबर की जी काही संख्या येईल ते असेल आपल्या अखंड आवर्ती दशांश रूपातल्या संख्येचं p/q स्वरूपातलं रूप. सरासरीच 2.1 मध्ये यावरील काही उदाहरण पाहूया. खालील परिमेय संख्या दशांश रूपातल्या किंवा p/q रूपातल्या 0.6 डोक्यावर बार आहे. x बरोबर 0.6 बार ही संख्या कशी लिहिणार तर x बरोबर 0.66 टिंब विधान नंबर 1 दिलं. 1 अंक जो 6 पुन्हा आलाय, पुन्हा आपण दोन्ही बाजूला 10 ने करूया, म्हणून 10 गुणिले x बरोबर 10 गुणिले 0.66 टिंब 10 गुणिले x चा गुणाकार 10x आहे आणि 0.66 ला 10 ने गुणलं तर गुणाकार 6 पॉइंट पुन्हा 6 टिंब याप्रमाणे बरेच विद्यार्थी इथे गोंधळ करतात की वरील गुणाकारामध्ये अगोदर 2 6 दिसत होते, आता 3 6 अंक कसे आलेत. 0.66 ला 10 ने गुणल्यानंतर एक दशांश चिन्ह या बाजूला येईल, म्हणून 0.6 होईल. परंतु आपण पहिलं जे विधान घेतलंय त्याच्यामध्ये 2 दशांश स्थळापर्यंत अंक लिहिलेले आहेत, म्हणून या विधानात 2 दशांश स्थळापर्यंत लिहिण्यासाठी तिथे आपण 6 लिहिलाय, कारण 6 अंक आवर्ती अंक आहे. मग विधान 2 मधून विधान 1 वजा करायचं आपल्याला. 10x वजा 1x बरोबर 6.66 टिंब वजा 0.66 टिंब. 10x मधून 1x गेला 9x राहील आणि 6.066 टिंब मधून वजा 0.66 टिंब गेला म्हणजे 6 वजा 0 6 राहील, म्हणजे 9x बरोबर 6.
x ची किंमत काढायची आहे म्हणून 6/9 सोपं रूप दिलं तर ते 2/3 म्हणजे x ची किंमत आली 2/3 म्हणजे 0.6666 या संख्येचं दशांश रूप p/q रूप आहे 2/3. आणखी एक उदाहरण पाहूया. 3.17 डोक्यावर 12 आहे. x बरोबर ही संख्या लिहून घ्यायची आहे. 3.17 डोक्यावर 12 बरोबर x बरोबर 3.1717 विधान क्रमांक 1. आता इथे आपल्याला 2 अंक आवर्ती आहे म्हणून 100 ने गुणावं लागेल म्हणून दोन्ही बाजू 100 ने गुणूया. म्हणून 100 गुणिले x बरोबर 100 गुणिले 3.17 टिंब 100 x बरोबर 317.17 याप्रमाणे. विधान क्रमांक 2. विधान 2 मधून विधान 1 वजा करूया. 100 वजा x 99x 317.1717 वजा 3.1717 वजा बाकी केली असता 99x बरोबर 317 वजा 3 314 x बरोबर 314 याला छेद 99 म्हणजे 314/99 हे 3.17 डोक्यावर 12 या परिमेय संख्येचं